किचन ऑर्गनायझेशन सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मी माझं किचन कसं ऑर्गनाईज करते, कडधान्य कशी ठेवते, पिठं कुठे ठेवते, डाळ तांदूळ कसे अरेंज करते, कसं सुटसुटीत राहतं, या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पण सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीची आणि माझ्या जिव्हाळ्याची बोनस टिप देखील आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे यू शेप किचन आहे. आधुनिक किचन असे प्रेफर केले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे ट्रायंगल असं त्याचं एक फॉर्मेशन असतं. किचन सिंकच्या उजव्या बाजूला गॅस स्टव आणि एका बाजूला युटिलिटी. हा किचनचा आयलंड आहे माझा. आयलंड खाली भरपूर स्टोरेज आहे, जे मला रेसिपीसाठी लागतं. रेसिपीला लागणारी भांडी, पॅन्स, तवे, चमचे, पळी हे सगळं याच्या खाली असतं. मुव्हेबल आहे, घरभर मी कुठेही हा मूव्ह करू शकते. सध्या याची जागा इथे आहे. सो रेसिपीसाठी आम्ही इकडे आणतो. भरपूर इलेक्ट्रिक पॉईंट्स आहेत त्या आयलंडमध्ये सगळ्या बाजूने. मिक्सर वगैरे ऑपरेट करायचा असतो शूट करताना, तर त्याला ते मला खूप उपयोगी पडतं. इथे हा शिफ्ट होतो. खाली तुम्ही स्टूल बघाल, खूप उंच आहे किचन. लाफ्ट नाही आहे माझ्याकडे. आम्ही पूर्ण एक संध किचन केलंय. दिसायला छान दिसतं. किचनला डेप्थ छान येते. उंच पण म्हणजे उंची पण त्याला एक मिळते, डेप्थ पण छान मिळते. या हिशोबाने आम्ही ते केले. आणि पांढरं केलंय. पांढऱ्या रंगामुळे डेप्थ खूप छान येते. भिंत असो, ते मग कबड असो किंवा कपाटं असो, पण गडद रंग असेल तर तो अंगावर येतो. मग त्याची डेप्थ पूर्ण ब्रेक होते किंवा ती मोडून जाते किंवा तसं नाही दिसत. म्हणून किचन आम्ही पांढरं शुभ्र ठेवलं. किचन मोठं आणि स्पेशियस दिसतं. हा युटिलिटीमध्ये मग मिक्सर आहे, टोस्टर आहे, फ्रूट बास्केट आहे. अनेक वर्ष झालं मी वापरते. फ्रूट बास्केटमध्ये आता विराजमान आपलं फळांचा राजा आंबा झाला. इतर फळांकडे कोणी ढुंकूनही बघत नाही, त्यामुळे खाली बास्केट्स आहेत. बरं, मिक्सरची जी भांडी आहेत ती लास्ट फ्लोअरमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये फूड प्रोसेसर, मिक्सरचं चटणी पॉट वगैरे वगैरे. मिक्सरचा हा सेट इथे आहे. हे सोडून माझ्याकडे 5 आणखी मिक्सर आहेत. ते बाजू सेपरेट ठेवते, शूटचे असतात म्हणून. इथे ते कंबाईन नाही, पण एव्हरीडे यूजला मी हाच मिक्सर वापरते आणि त्याचीच भांडी इथे खाली ठेवलेली आहेत. इथे खाली मग लसूण, बटाटे, टोमॅटो असं स्टोरेज केलेलं आहे. असं का तर तुम्हाला सांगते, थेट सूर्यकिरणं किंवा सूर्यप्रकाश याच्यावर जर पडला, बटाटा झाला किंवा टोमॅटो झाला, तर ते बटाटा पटकन स्प्राउट होतं, टोमॅटो पटकन सडतं. म्हणजे त्याची ग्रोईंगची प्रक्रिया सुरू होते. ती थांबण्यासाठी गडद डार्क जागेवर त्याला कायम ठेवायचं. बास्केट आहे त्यामुळे थोडं एअर व्हेंटिलेशन राहतं, पण थेट सूर्यप्रकाशाशी याचा संबंध येत नाही. आणि खाली तसंच कांदे देखील आहेत. वरचा कप्पा आहे याच्यावर, हा आमचा खाऊचा माऊचा कप्पा आम्ही याला म्हणतो, ज्याच्यामध्ये थोडंसं नमकीन आहे, टी टाईम स्नॅक्स आहेत. हे आत्ता मनस्वी इंदोरला जाऊन आली, तर ती येताना हे सगळे स्नॅक्स घेऊन आली होती. सिरियल्स आहेत, म्युस्ली आहे, मुलांना ते जाम आवडतं. सिरप्स आहेत. सिरप्स कधीच मी फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही. त्याच्या पाठीमागचे इन्स्ट्रक्शन्स रीड करायचे आणि अकॉर्डिंगली हे तुम्ही काही गोष्टी रूम टेम्परेचरवर ठेवू शकतात. तसंच मी ठेवलं. मिल्क पावडर आहे, मसाले आहेत, मग स्नॅकिंगचे जे मसाले असतात, पॉपकॉर्न आहेत, लाह्या आहेत. सो आणि लाह्या मग पेरी पेरी मसाल्यातल्या मुलांना आवडतात ते आहे. सो हे सगळं. ओट्स आहे, मनस्वी ओट्सचं फॅन आहे. वर चिया सीड्स आहे, म्हणजे ब्रेकफास्ट आणि स्नॅक, टी टाईम स्नॅक. त्याचा हा एक कप्पा आहे. पुढे आलं की अव्हन आहे स्टॅक केलेले. बिल्ट इन अव्हन, बिल्ट इन मायक्रोवेव्ह. अव्हन बऱ्यापैकी स्टोरेज म्हणूनच मी यूज करते, कारण सगळ्या बेकिंगच्या रेसिपीज अपेक्षित असतात कुकर, कढई, पातेली, तवे याच्यात करायचं. मग अव्हन तसाही वापरला जात नाही, मग तो आहे तसा फक्त आम्ही स्टोरेजसाठी आजकाल वापरतो. याच्यावरही एक असा पुल ओव्हर कप्पा केला आहे, ज्याच्यामध्ये मग डिनर सेट्स आहेत किंवा सूप बोल्स आहेत. हे क्विक ॲक्सेसिबल पण होतं आणि खूप सेफ राहतं इथे, म्हणून हे एक डिनरचा सेट इथे स्टोअर केला. गेस्ट वगैरे आले तर एव्हरीडे यूजसाठीचा डिनर सेट आहे. इथे साईड बाय साईड फ्रीज आहे. 2-3 दिवस सलग शूट चालतं. एका दिवसात 5-5 रेसिपी शूट होतात आणि मग त्याला भरपूर फ्रेश फूड लागतं, त्याचं लेफ्टओव्हर राहतं. त्याच्यासाठी हा फ्रीज मला खूप उपयोगी पडतो. म्हणून मोठ्या फ्रीजची माझी रिक्वायरमेंट होती, म्हणून हा इथे मोठा फ्रीज घेतला. हे थोडंसं डेकॉर आहे, जे इंटिरियरनी केलेलं आहे.
किचनचं सिंक आहे, हे एव्हरीडे यूजचं किचनचं सिंक आणि फिल्टर आहे त्याला लागून. जसं ड्राय बाल्कनी एरिया असतो तसं आम्हाला युटिलिटी आहे. तिथे सगळं मग ड्रायर, वॉशर आणि भांडी घासणं, मशीन बिशीन, लॉन्ड्री फोल्ड करणं, ते सगळं असं व्यवस्थित तो सेक्शन आहे. आणि तो ड्राय एरियाच राहतो, ओलसर तो नाही राहत. याच्यावर जो आहे हा सगळा बेकिंगला डेडिकेटेड सेक्शन आहे. पूर्ण इसेन्स त्याचे, ट्रेस त्याचे, फॉइल्स आहेत, बटर पेपर आहे, रॅप पेपर आहे. हा पूर्ण डेडिकेटेड सेक्शन बेकिंगचं सेक्शन आहे. मला ना हे पॅन्सचं खूप कलेक्शन आहे माझ्याकडे बेकिंगचं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे टिन्स आहेत, मफिन ट्रे आहेत, कपकेकचे मोल्ड्स आहेत, ब्रेडचे मोल्ड्स आहेत, असं वेगळं आहेत बेकिंग ट्रे. इथे थोडंसं पुढे गेलं तर अगेन हा थोडासा खाऊ आहे. मेनली बेकरी इथे असते सेपरेट ठेवलेली. नूडल्स, थोडे बिस्किट्स, कोणी आलं अचानक पाहुणे तर त्यांना द्यायला. आणि पाहुणे खूप असतात अर्थातच माझ्याकडे, म्हणून डिस्पोजेबल खूप आहेत. आणि एकदा आले की किमान 15-20 लोक तरी असतात, म्हणून मग डिस्पोजेबल तिथे आहे. मग प्यायच्या पाण्याचे ग्लास, बाटल्या, पेपर प्लेट्स वगैरे वगैरे वगैरे, जेणेकरून गेस्ट आले तर ते सगळे एन्जॉय करतील आणि त्यांचा सगळा वेळ कामात नको जायला. इथे मग ज्या गोष्टी फार कमी वापरल्या जातात, की हा तांदूळ फार लागत नाही, किंवा रवा आहे, मूग डाळ फार आम्ही वापरत नाही, उडदाची डाळ आहे, मागे किसलेलं खोबरं, हे फार कमी प्रमाणात लागतात, ते साहित्य किंवा ती ग्रोसरी सगळी इथे ठेवली आहे. हा जो सेक्शन आहे खालचा, हा पूर्ण प्रेशर कुकरसाठी ठेवलेला आहे. इथे सगळे माझ्या पहिल्या रेसिपीपासूनचा प्रेशर कुकर, ते आता ट्रायप्लायचा प्रेशर कुकर वापरते, असं सगळं कलेक्शन, त्याच्या जाळ्या, त्याचे डबे आता अपग्रेड करायला आलेले आहेत. खरेदीचा कंटाळा, दुसरं काही नाही, मला प्रचंड कंटाळा येतो. त्यामुळे हे लायनर कुठे खरेदी करायचे, हे मला एक लिंक्स पाठवा, मी ट्रस्टेड लिंक पाठवा. मला तोही आळस आहे की जाऊन खरेदी करणं, ऑनलाईन चेकिंग करणं. जगात मला सगळ्यात कुठल्या गोष्टीचा आळस आहे तर तो खरेदीचा. आणि म्हणजे मॉलमध्ये गेले तर तशी मला झोप कमी लागते, पण मॉलमध्ये पाऊल टाकलं की मला पहिले काय होतं तर मला झोप येते. असो, इथे मग कडधान्याचं सेक्शन आहे. कडधान्य अशी सेपरेट ठेवली, कुठल्याच ग्रोसरीत मिसळली गेलेली नाही आहेत ती, त्याच्यासाठीचा हा सेक्शन आहे. इथे बेसन आणि मग तांदूळाचं पीठ वगैरे आहे. कोपऱ्यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या भरण्या, म्हणजे आपण चटण्या विकत आणतो, लोणचं विकत आणतो, ते संपले की जे डबडी असतात ना, ते सगळी इथे आहेत. हे असे ठेवते, का ठेवते तुम्हाला सांगते. कारण आता जे क्वांटिटीमध्ये जे कुकिंग होतं, मग गुळंबा आहे, लोणचं आहे, मसाले आहेत, मग ते मित्र मैत्रिणी, फॅमिली त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करत असते प्रत्येक वेळी, त्यांना द्यायला सोयीचं पडावं म्हणून. इथे मसाल्यांचं ऑर्गनायझेशन आहे रोजचं. मग हे रोटेटिंग ट्रे मी ठेवलेत मुद्दा, की चाचपडत बसायची गरज नाही. ऑलिव्ह ऑइल फेवरेट ऑइल आहे आमच्या घरात. सो हे कॉन्टिनेंटलचे सगळे प्रकार आहेत. स्प्राउट्स आहेत काही जे आवडतात, म्हणजे मॅक्रो ग्रेन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठीचं. त्या सीझनिंग आहे. त्यानंतर इथे मग चाटचं सगळं गोंधळ आहे, ज्याच्यामध्ये चाट मसाला, काळं मीठ, जिरपूड, हे सगळं तिथे अरेंज केलंय. त्याच्यावर मग जे कमी लागतं, मग स्टीमर आहे, इडली पात्र आहे. इडली काही आपण रोज करत नाही, स्टीमर काही रोज वापरत नाही. तर इथे गॅसवर उभं राहिल्यावर जे मला सगळ्यात जास्त लागतं, म्हणजे चहा साखर ते इथे आहे, मसाल्याचा डबा, कुकिंग करताना ज्या पळी लागतात, कुठे मला कुकिंग करताना बाजूला येऊन काढावं नाही लागावं, हा हेतू आहे. त्यामुळे हे सगळं इथे, मसाल्याचा डबा, मीठ, हिंग, हळद, हे सगळं इथे असतं. खालचं जे सेक्शन आहे इथे सगळे कुकिंगचे गोष्टी आहेत. पातेली आहेत, दुधाची पातेली आहेत, कढयांचे वेगवेगळे प्रकार आहेत, पितळेच्या कढया, स्टीलच्या कढया, पण या डेली यूजच्या आहेत, या शूटच्या नाहीत. शूटसाठीचं वेगळं ऑर्गनायझेशन आहे माझ्याकडे, वेळ मिळाला तर नक्की दाखवेल. हा रोजचा माझा जे किचनचा वावर असतो तो इथे असतो. आता इथे अगेन त्याच गोष्टी आहेत ज्याचा वापर खूप कमीत कमी होतो. मग इथे काही डबे आहेत, याच्या खाली बाउल्स आहेत स्टोरेजसाठी, जेणेकरून कुकिंग करत असताना ना मला सारखं इथे मागे येऊन काढून घ्यायची वस्तू गरज नाही पडली.
इथे मी उभे राहते, इथे कुकिंग करता करता जे काही लागतं ते सहज काढता येतं. पुढे मागे करायची आवश्यकता नाही पडत. कमीत कमी जे लागतं ते इथे या कप्प्यांमध्ये ठेवले. डेली यूजच्या प्लेट्स, नाश्त्याच्या प्लेट्स, वाट्या, पळ्या हे सगळे इथे आहेत. छोट्या वाट्या, पाहुणे येतात तेव्हा स्टीलच्या लहान वाट्यांमध्ये कोशिंबीर दिली तर ते बरं पडतं, म्हणजे कोशिंबीर पसरत नाही. ते सगळं इथे आहे. इथे कॉफी आहे, मनस्वीचं वेगवेगळं कलेक्शन. आणि इथे लेफ्ट ओव्हर फूड जे असतं, फूड नाही म्हणता येणार, ग्रोसरी, की मी बरण्या भरल्या, थोडीशी राहिली, त्याला मग एक ट्रे केला, त्या पुरचुंड्या आम्ही ठेवतो एका ट्रेमध्ये. आणि मग बरणी रिकामी होत आली की ते रिफिल करतो आणि पाकिट टाकून देतो. आणि ते करत असताना लिस्ट डाऊन पण करतो, त्यामुळे ग्रोसरी काय संपली आहे, काय आणावी लागेल याचाही अंदाज येतो. आणि याचाही मग हिशोब राहतो की कुठे काय आहे आणि कुठे काय नाही आणि किती काय संपलंय. त्यामुळे हे सगळं ऑनगोईंग सुरू असतं. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमच्या आवडीची माझ्या जिव्हाळ्याची टीप. आता किचन ऑर्गनायझेशन आहे ना, एक फाउंडेशन तुम्ही सेट करून ठेवू शकता. जसं मी केलं की इथे मला बाबा साखर हवी, चहा हवी, इथे मसाल्याचा डबा हवा, इथे मिक्सर हवा, हे झालं. पण किचन ऑर्गनायझेशन आणि रिऑर्गनायझेशन ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. ही तुम्ही वर्षातून एकदा कराल, 2 वर्षातून एकदा कराल आणि सुस्कारा सोडाल असं अजिबात होत नाही. मी आठवड्यातून एकदा करते. किचनला डाग पडतात, शटर्सला डाग पडतात, कारण एक्सटेन्सिव्ह कुकिंग होत असतं. त्यामुळे काय किराणा संपला, काय नाही, याचं सतत मला लिस्टिंग करावं लागतं, चेकिंग करावं लागतं. त्यामुळे माझं जे कामाचं गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, त्या हिशोबाने मला आठवड्यातून एकदा डीप क्लीन करावं लागतं. नुसतं क्लीन नाही, डीप क्लीन करतो आम्ही दर आठवड्यातून एकदा, ज्याच्यामध्ये मग लक्षात येते की काय थोडी पिठं राहिली आहेत का, काही आणावं लागणार आहे का, किंवा काही कशाला जाळी आळी लागली का, हे सगळं पोरकीड लागली का, हे सगळं सतत चेक होत राहतं. आणि माझं प्रोफेशनसाठी मला ते विकली डीप क्लिनिंग करावं लागतं. डेली म्हणजे मंथली पण नाही, विकली आम्ही ते करतोच. फ्रीजचं डीप क्लिनिंग आणि किचनचं डीप क्लिनिंग हे विकली एकदा होतं म्हणजे होतं, नथिंग डुईंग, गरज आहे म्हणून करतो. त्यामुळे असं नका समजू की एकदा ऑर्गनाईज झालं म्हणजे झालं, असं अजिबात होत नाही. ऑनगोईंग प्रोसेस आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान टिप्सच्या रेसिपीसोबत, टिप्सच्या व्हिडिओसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.